नमस्कार. अनुसूचित जातीचं अबकडं असं उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये होते आणि याच्यामध्ये अनेक मतांतरं पडलेले आहेत. एक काही जण म्हणतात की हे उपवर्गीकरण झालं पाहिजे, काही जणांचं मत आहे की हे उपवर्गीकरण होऊ नये. परंतु हे उपवर्गीकरण व्हावं अशा मागणीसाठी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणात बसले आहेत. ते आज सध्या आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमकी भूमिका या संदर्भामध्ये राहणार आहे? नमस्कार, मी मातंग समाज बांधव प्रशांत सदामते. आज मंगळवार दिनांक 30 जून रोजी समस्त मातंग समाज व तत्सम पोटजाती यांना घेऊन आम्ही या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यास काही हरकत नाही आणि ते करावं. या अनुषंगानं राज्य सरकारनं श्री अनंत बदर न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आणि राज्यामधला अहवाल या समितीनं राज्य सरकारकडे सादर केलेला आहे. तर आमची मागणी अशी आहे की 1 ऑगस्ट 2026च्या आत आता राज्य सरकारनं कोणताही विलंब न लावता, कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं आणि या ठिकाणी आम्हाला सर्वांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्य सरकारनं हा तातडीनं निर्णय घ्यावा. या उपवर्गीकरणाबाबत अनेक मतांतर सध्या पाहायला मिळत आहेत. 2 फळ्या या निमित्तानं निर्माण झालेल्या आहेत. काय नक्की हे बघा, कालच आम्ही माध्यमातून पाहिलं की काही आमदार हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. परंतु आज मी स्वतः आपल्या सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे यांना फोन लावला आणि त्यांना मी या संदर्भातील जाब विचारला. परंतु त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो नाही, केवळ आम्ही अबकडं व्हावं की न व्हावं किंवा या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचं आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत आम्हाला बैठकीसाठी वेळ मिळावी यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं मातंग समाज व अनुसूचित जातीतील जे काही वंचित घटक आहेत यांनी कोणीही काळजी करू नये अशा पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मातंग समाजामध्ये कुठल्याही पद्धतीनं संभ्रम आता जो होता काल आजपर्यंतचा तो दूर झालेला आहे. केवळ ते आमदार जे भेटलेले आहेत ते फक्त बैठकीसाठी त्यांनी वेळ मागितलेली आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधात कुणीही त्या ठिकाणी पत्र दिलेलं नाही. परंतु मला एक या निमित्तानं सांगायचं आहे, जर कोण लोकप्रतिनिधी किंवा आमदार किंवा खासदार या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत असेल तर मातंग समाज प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवून आहे. जो कोणी आम्हाला या ठिकाणी विरोध करेल त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याच्या खानदानीमध्ये मातंग समाज आम्ही मतपेटीतून उत्तर देऊ. कशा पद्धतीनं त्या पुढच्या वेळेला ते लोकप्रतिनिधी होतात हेही आम्ही पाहू. त्यामुळे कोणी विरोध करायचा आम्हाला विषयच राहत नाही. आपल्याबरोबर आणखी काही मातंग समाजाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नेमकी भूमिका आणि काय मागणी राहणार? सर्वात प्रथम मी ह्या राज्य शासनाचं सहर्ष स्वागत करतो तमाम मातंग समाजाच्या वतीने. त्यांनी अबकडं वर्गीकरणासाठी आपली ठोस भूमिका जाहीर केली आहे आणि इतर जो घटक आहे जो ह्या अबकडं वर्गीकरणाच्या विरोधामध्ये राज्य शासनाचा दिशाभूल करून त्यांना अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांची जाहीर निषेध करतो. आज आमच्या मातंग समाजाच्या वतीने आज एक आम्ही लक्षवेधी विषय उपोषण या सांगलीमध्ये घेत आहोत. या उपोषणाचा एकच उद्देश आहे, या उपोषणाची महाराष्ट्र शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेऊन ताबडतोब अबकडं वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा अशी मी एक मातंग समाजाचा कार्यकर्ता या नात्याने मी त्यांना विनंती करतो. मला एक प्रथम प्रश्न पडलेला आहे, ज्या समाज कल्याण खात्याचा मंत्री दिल्लीच्या दरबारात 70 वर्ष झालं एकच मंत्री आहे. आज तक तो काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं तरी तोच मंत्री आहे आणि भाजपचं सरकार आलं तरी तोच मंत्री आहे. मग मातंग समाजाला न्याय मिळणार कधी? जर एकाच माणसाला तुम्ही 70 वर्ष मंत्री समाज कल्याणचा ठेवता
ह्याच्या मागचं गोड बंगाल काय आहे आणि हे जर गोड बंगाल जर संपवायचं असेल, मातंग समाजाला खरोखर आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजींना विनंती आहे, प्रथमतः मातंग समाजाला जर न्याय तुम्हाला द्यायचाच असेल तर समाज कल्याण खात्याच्या विविध पदावरती ह्या लोकांना घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एकच माणूस 70 वर्ष समाज कल्याण मंत्री ठेवता, तो कुठेही निवडून येत नाही, पण त्यालाच तुम्ही कायमस्वरूपी ठेवता. म्हणजे ह्याचं कारण काय हेच देखील त्यांनी उघड करणं आता गरजेचं आहे. ह्यासाठी सदामते साहेबांच्या सोबत आम्ही पूर्णतेने जिथं म्हणाल तिथं आम्ही येऊन त्यांच्यासोबत ठामपणे निर्णय घेण्यास तयार आहे. आणि ह्यासाठी फक्त एक विनंतीपूर्वक मला सदामते साहेबांना सांगायचे आहे, तुमच्यासोबत मातंग समाजाचे सर्व जे लोक आहेत ह्यांना घेऊन आपण एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या ज्या भावना आहेत ते त्यांच्यासमोर मांडाव्या, एवढं मी आपण मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय मातंग, जय लोक. नक्कीच 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं या उपवर्गीकरणासंदर्भात निर्णय दिलेला होता आणि त्याचंही पूर्तता अजूनपर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये झालेली नाही. आणि गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रातील मातंग समाजाची ही मागणी राहिलेली आहे की अबकडं उपवर्गीकरण व्हावं आणि या 1 ऑगस्ट 2026 पूर्वीच हा निर्णय महाराष्ट्र शासनानं घ्यावा, अशा तऱ्हेची भूमिका सबंध मातंग समाजाची राहिलेली आहे. आणि 1 ऑगस्ट 2026 पूर्वी हे उपवर्गीकरण लागू करण्यात यावं अशी भूमिका मांडण्यासाठी आज प्रशांत सदामते यांनी हे लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. जर महाराष्ट्रातील काही आमदार लोकप्रतिनिधी याला जर विरोध करत असतील तर आगामी निवडणुकांमध्ये त्यांना मातंग समाज आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.